गौरीचा सण उद्यापासून चालू होतोय। वर्षातला सगळ्यात मोठा सण असतो हा आपल्याकडे आणि त्यामुळे सध्या पुण्यातल्या सगळ्याच बाजारपेठा फुलून गेलेल्या आहेत। वेगवेगळी खरेदी करण्यासाठी डेकोरेशनचं साहित्य असेल, देवाचं साहित्य असेल, हे सगळं खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये विशेषतः महिलांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आणि जितकी गर्दी बाकीचं सगळं साहित्य खरेदी करण्यासाठी होतीये तितकीच गर्दी गौरीचे मुखवटे घेण्यासाठी सुद्धा होतीये। कारण गौरीचे मुखवटे नेहमीच आपल्याला काही ना काही व्हरायटी त्यामध्ये पाहायला मिळते। अतिशय प्रसन्न चेहऱ्याचे मुखवटे हे गेल्या काही वर्षांमध्ये बाजारात यायला सुरुवात झाली आहे। पूर्वीच्या काळीचे मुखवटे एक पारंपरिक मुखवटे असायचे, मात्र यंदाच्या वर्षी किंवा मागच्या वर्षीपासूनच मुखवट्यांमध्ये खूप सारी व्हरायटी अवेलेबल होतीये, ज्यामध्ये हसणारे मुखवटे असतील, अतिशय प्रसन्न चेहऱ्याचे आणि जास्त रिअलिस्टिक वाटतील, खऱ्याखुऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यासारखे मुखवटे वाटतील, अशा प्रकारचं व्हेरिएशन मुखवट्यांमध्ये होतंय। मी आत्ता एका अशाच दुकानात उभी आहे ज्या ठिकाणी खूप सुंदर असे गौरीचे मुखवटे आहेत। नेमकं यंदाच्या वर्षी काय काय नवीन मार्केटमध्ये आलंय हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। अतिशय सुंदर मुखवटे आहे तुमच्या दुकानामध्ये, तर काय काय यंदाच्या वर्षी काही वेगळं नवीन आलंय का मार्केटमध्ये? बरोबर. तर हा जो साईज आहे तो जम्बो साईज आहे, तो मार्केटमध्ये आपला एक नवीन आलेला आहे यावेळेस। आणि जे की हे मुखवटे आहेत ते खळीवाले बिनखळीवाले जे मुखवटे आहेत आपल्याकडे अमरावती पॅटर्नमध्ये, जे आता रनिंगमध्ये जे मार्केटमध्ये चालले आहेत ते हे अमरावती पॅटर्नमध्ये चाललेले आहेत सर्व। म्हणजे हे अमरावतीवरून येतात म्हणून त्याला अमरावती? बरोबर बरोबर, अमरावती पॅटर्नमध्ये। बाकी पारंपरिक मुखवट्यांमध्ये काय काय? पारंपरिक मुखवट्यामध्ये आपल्याकडे बघा खूप सारी व्हरायटी आहे इथे आपल्याकडे, जे की फायबरमध्ये पण आहेत, असे दागिन्यांमध्ये पण आहेत। जास्त आता किमती काय आहेत, म्हणजे काय रेंज पासून मुखवटे? 1,500 पासून स्टार्ट आहेत मॅडम आता आपल्याकडे मुखवटे। 1,500 पासून 5,000 पर्यंत मुखवटे चालू आहेत आपल्याकडे। आणि मुखवट्यांची प्राइस कशी ठरवली जाते इन जनरली, म्हणजे काय रेंजमध्ये प्राइस? पीओपी मध्ये असतं, काही फायबरमध्ये असतं, बिंदी, छोटा साईज, मोठा साईज, असे ज्याच्यावरून ते व्हेरिएशन ठरवलं जातं प्राइसचं। आणि जास्त गिरायकांची मागणी कशाला आहे तुमच्याकडे एवढ्या दिवसात? पीओपी अमरावतीमध्ये जास्त मागणी आहे आपल्याकडे, यावेळेस फायबरमध्ये पण जास्त मागणी आहे। मुखवट्यांबरोबरच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडी सुद्धा आहेत, म्हणजे एक पारंपरिक पद्धत होती ज्याला आणण्या आपण म्हणायचो, आणण्यावरती आपण साड्या नेसवायचो वगैरे, तर आता खूप जास्त व्हरायटी इथे पण आहे। तर याच्यामध्ये काय काय अवेलेबल आहे, याची उंची काय आहे? आणण्यामध्ये बस बघू शकता की तुम्ही, ही साईज एक साईज आहे, एक हाफ बॉडी आहे, एक खाली आणणी आहे। ह्या 3.5 फुटाच्या बॉडी आहेत आपल्याकडे। तिकडे पाहिलं तर तुम्ही ही कमळाची बॉडी आहे, कमल बॉडी आहे 4 फूट। ही सरळ हातवाली मार्केटमध्ये आता आपण नवीन आली आहे, सर्वे करून आपण एक केलेली आहे, बनवलेली आहेत। या सगळ्यात उंच आहेत त्या किती? ह्या 4 फुटाच्या 4.5 फुटाच्या बॉडी आहेत सर्व। आणि याची प्राइस किती पर्यंत जाते? याची 20,000 पर्यंत जोडी आहेत मॅडम। तर मग आता हे घेण्याकडे पण लोकांचा कल तसा आहे? हो हो, आहे। त्याचबरोबर नवनवीन प्रकारच्या साड्या वगैरे पण, दागिने पण मार्केटमध्ये येत असतात, तर तसं तुमच्याकडे काय, म्हणजे लोकांना आवडतं? ज्वेलरी पण आहे, साड्या पण आहेत, सर्व व्हरायटीचे आपल्याकडे आहेत, साड्या वगैरे आहेत। आणि हे जे लहान बाळांचे मुखवटे दिसत आहेत, हे म्हणजे नेमकं याच्यामध्ये काय काय तुमच्याकडे? याच्यामध्ये आपले मुखवटे पण आहेत, फायबर बॉडी पण आहे, त्याचे ड्रेस पण आहेत आपल्याकडे, सर्व अवेलेबल आहेत ड्रेस वगैरे। म्हणजे इन जनरली सांगायला गेलं तर 1,500 पासून ते पुढे 8,000 पर्यंत या सगळ्या रेंजमध्ये आहे। हे अमरावती पॅटर्नमध्ये तुम्ही पाहू शकता की हे मुखवटे आहेत, हे 2 मुखवटे। म्हणजे आपण बघतोय की या ठिकाणी केवळ गौराईचेच नव्हे तर बाळाचे सुद्धा मुखवटे आता वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये यायला चालू झालेलं दिसून येत आहे। आणि खूप विशेष गोष्ट अशी की जसं मी आधी पण म्हटले की जसं जसं काही काही वर्ष आपण पुढे जातोय तसं रिअलिस्टिक मुखवटे बनवण्यावरती भर असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे इथेही आपण पाहिलं तर काही मुखवटे आहेत जे प्युअर स्किन कलरचे आहेत, स्किन टोनमध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी व्हरायटी दिसते, थोडेसे सावळ्या रंगाचे सुद्धा मुखवटे या ठिकाणी आहेत। आधीचे मुखवटे जसे पूर्ण पांढऱ्या रंगाचे असायचे तसे नसून स्किन टोनला मॅच करणारे मुखवटे सुद्धा इथे आहेत। त्याचबरोबर खळीचे मुखवटे आहेत, काहींच्या गालावर खळी आहे, काहींच्या थोडीशी हनवटीच्या इकडे खळी आहे। त्यामुळे एका स्त्रीच्या चेहऱ्याचे जसे जसे वेगवेगळे हावभाव असतात त्या प्रकारचे मुखवटे बनवण्याची पद्धत आता येत्या काही काळामध्ये चालू झालेलं आपल्याला दिसून येत आहे। हे सगळे मुखवटे कुठे बनतात आणि यामध्ये किती वेळ लागतो एखादा मुखवटा बनवायला? कधीपासूनची ही प्रोसेस असते? मुखवटा बनवायला मॅडम 1 वर्षपर्यंत म्हणजे पूर्ण हे होतं। आणि फायबर बॉडी आपलं वर्षभर चालू असतं काम। आणि हे फायबरचं आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो, जे की आपलं दुकान आहे कर्वेनगरला। याचे जे ओनर आहे त्या दुकानाचे ते किशोर दाभाडे आहेत।
जे हे मॅन्युफॅक्चरिंगचं काम करतात, ह्या दुकानाचे जे ओनर आहेत. अच्छा, म्हणजे आपण इथे हे स्वतःच सगळं स्वतःचं बनवतो आणि दुकान. बाकीचं जे काही जे काय जास्त आहे ते बाहेरचं असतं. बरोबर. तर आपण बघतोय या ठिकाणी बरेचसे पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गौरीचे मुखवटे विकणारे आपल्याला किंवा बनवणारे मूर्तिकार सुद्धा पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी खूप जास्त व्हरायटी आता गेल्या काही 2-3 वर्षांमध्ये अवेलेबल झाल्याचं दिसून येते. पारंपरिक जी एक पद्धत होती गौरी बसवण्याची, जसं की आणण्या असायच्या, त्याच्यावरती साडी नेसवायची, ते थोडंसं अवघड जायचं बऱ्याच वेळा. त्यामुळे आता फायबरच्या बॉडी आल्यात, म्हणजे त्यात सुद्धा काही आहेत ज्या पाटावरती उभ्या आहेत, काही बॉड्या आहेत ज्या कमळावरती आहेत. कमळात पण छोटं फूल आहे, एक थोडंसं मोठ्या साईजचं फूल आहे. त्यामुळे जितकी सुंदर आणि जितकी प्रसन्न चेहऱ्याची गौराई आपल्याला उभी करता येईल तो पूर्ण प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळतं. आणि या सगळ्याच गौराई खरेदी करण्यासाठी, हे मुखवटे खरेदी करण्यासाठी सध्या पुण्याच्या बाजारपेठांमध्ये विशेषतः महिलांची खूप मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. अवघ्या 3-4 दिवसांवरती सण आला, मात्र अजूनही हे मुखवटे घेण्यासाठी महिलांची खूप लगबग चालू आहे. आणि हेच मुखवटे अगदीच 2-4 दिवसांनंतर जेव्हा गौराई सगळ्यांच्या घरी विराजमान होतील, तेव्हा अशाच सुंदर सुंदर मुखवटे या गौराईच्या रूपामध्ये आपल्याला दिसून येतील. खूप सुंदर हे सगळे मुखवटे आहेत आणि जसं गणपती बाप्पाला जितका मान आहे तितकाच मान आपल्या सणामध्ये या गौराईला सुद्धा असतो. जितका सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती असते तितकीच सुंदर आता या सगळ्या गौराईंचे मुखवटे सुद्धा आले. त्यामुळे अतिशय जरी किमती थोड्याशा जास्त असल्या तरी सुद्धा देवासाठी इतकी किंमत पण कमी असं समजून लोक खरेदी सुद्धा करतात आणि याच सगळ्या गौराई खरेदी करण्यासाठी गर्दी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.